महायुतीत 153 कोट्याधीश उमेदवार आहेत। भाजप उमेदवार चंदन शर्मा सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत। चंदन शर्मा यांच्याकडे 84 कोटींची संपत्ती आहे, तर सोनाली जाधवांकडे केवळ 44,000ची संपत्ती आहे। मुंबईत भाजपचे 92 तर शिवसेनेचे 61 उमेदवार कोट्याधीश आहेत। महापालिका निवडणुकीच्या प्रचाराकरता ठाकरे बंधूंची आज पहिली संयुक्त सभा होतीये। नाशिकमध्ये ही सभा होणार आहे। तोफ कोणावर कशी धडाडते हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। ठाकरे बंधूंची ही पहिली नाशिकमध्ये संयुक्त सभा होतीये। पालिका निवडणुकीच्या प्रचाराकरता ठाकरे बंधू एकत्रित आल्याचं पाहायला मिळत आहे। विविध शाखांना भेट दिल्यानंतर मुलाखतीनंतर आता ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा नाशकातून सुरू होतीये। त्यामुळे या सभेत तपोवनचा मुद्दा, पर्यावरणाचा मुद्दा, झाडं कापण्याचा मुद्दा, नाशिक हे मनसेच्या दृष्टीनं किंबहुना राज ठाकरे यांच्या दृष्टीनं फार जिव्हाळ्याचा विषय आहे। त्यामुळे नाशिक व ठाकरे बंधू काय बोलतायत हे पाहणं उत्सुकतेचे। नाशिकला आपण जाऊया। आपले प्रतिनिधी महेश माले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, नाशिक म्हटलं की राज ठाकरे, मनसे आणि एकूणच ठाकरे बंधूंचा जिव्हाळ्याचा विषय, कारण मनसेची पहिली सत्ता कुठे आली असेल तर ती नाशिकात पाहायला मिळालेली होती। आज त्याच नाशिकमधून ठाकरे बंधू पहिली संयुक्त सभा घेत आहेत। अगदी खरं आहे लागवी। खरं तर ठाकरे बंधूंची आज पहिली संयुक्त सभा जी आहे ती नाशिकमध्ये पार पडते। महापालिका निवडणुकीच्या उमेदवाराच्या प्रचाराचं रणशिंग जे आहे ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे नाशिकमधून फिरणार आहे। या सभेची जर आपण तयारी बघितली तर ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। या ठिकाणी नाशिकच्या अनंत कानेरे मैदानावर सायंकाळी ठाकरे बंधूंची जी तोफ आहे ती धडाडणार आहे आणि याची सगळी जी तयारी ती आपल्याला या ठिकाणी झाल्याचं आता बघायला मिळते। एकूणच खरं तर 2 दशकानंतर ठाकरे बंधू जे आहे ते एकत्र आलेले आहे आणि यानंतर त्यांची पहिली सभा जी आहे ती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ते आता आपल्याला बघायला मिळणार आहे। यामधून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकी कोणावर तोफ टाकता, कोणावर निशाणा साधता हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं असेल तर वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते राज ठाकरे यांच्याकडे आहे आणि त्यांनी हे देखील सांगितलेलं होतं का माझ्याकडे सगळा डाटा मी राखून ठेवलेला आहे आणि तो योग्य वेळी बाहेर काढेल। आणि या सभांमधून आता या ठिकाणी व्यासपीठ सध्या सज्ज होत आहे। तयारी आता अंतिम टप्प्यात येताना दिसते। साधारणतः किती आसन व्यवस्था असलेलं हे मैदान आहे, किती मैदान खचाखच भरेल, काय अंदाज आहे? व्यासपीठावर काय थीम असणार आहे? कारण पहिलीच सभा आहे ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर निवडणुकीच्या या खऱ्या अर्थानं मैदानातली। निश्चितच लागवी। आपण जर बघितलं तर हे अनंत कानेरे मैदान आहे आणि याची जर आसन व्यवस्था आपण बघितली असेल तर हजारो शिवसैनिक, मनसैनिक जे आहेत ते या ठिकाणी येऊ शकतात। आणि एकूणच जर बघितलं तर नाशिककर देखील ठाकरे बंधूंचे भाषण ऐकण्यासाठी उत्सुकता असतात आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर या मैदानाची जर परिस्थिती बघितली तर मोठ्या संख्येने जी आसन व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी आपल्याला केल्याचं बघायला मिळतंय। आणि एकूणच डी झोन जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे। सुरुवातीला स्टेज जो आहे, मुख्य स्टेज, तो या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। यानंतर मुख्य जे नेते आहे ते खाली बसणार आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेचे जे महापालिका निवडणुकीचे जे उमेदवार आहेत ते देखील या ठिकाणी त्यांची देखील बसण्याची जी आसन व्यवस्था आहे ती देखील करण्यात आलेली। तर हा जर मुख्य स्टेज जर आपण बघितलं तर या मुख्य स्टेजवर देखील ज्या महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्यासाठी आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली। तर मागे जर आपण बघितलं तर या ठिकाणी LED स्क्रीन लावणार आहे आणि महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या या LED स्क्रीनवरून दाखवण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच आजच्या या सभेकडे जे आहे ते संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। ठाकरे बंधू नेमका कोणावर निशाणा साधता याची जी उत्सुकता आहे आता ती सगळ्यांना लागलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर राज ठाकरे यांना खरं तर पहिली जी सत्ता होती ती नाशिकने दिलेली होती महापालिकेची। तर शिवसेनेचा देखील एकेकाळी नाशिक हा बालेकिल्ला राहिलेला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांचा करिश्मा हा नाशिककरांवर प्रभाव पाडणारा हा करिश्मा कसा दिसतो हे आज
संध्याकाळी 6 नंतर आता करणार आहे आणि त्यातूनच अंदाज लागणार आहे की ठाकरे बंधूंचा एकूणच हा सगळा करिश्मा निवडणुकीत कसा पाहायला मिळेल. तुर्तास धन्यवाद महेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.